हॅलो गाईज, तुम्हाला माहित आहे का की इंडियाचं टार्गेट काय आहे की 2030 पर्यंत आपल्याला नॉन फॉसिल फ्युएल पासून 500 गिगावॅट एवढा पॉवर जनरेट करायचा आहे. ठीक आहे. मग मग म्हणजे पहिले ऐकून तर घे. तर ऍक्च्युली असं आहे की आता जे म्हणजे सप्टेंबर 2025 पर्यंत आपलं नॉन फॉसिल फ्युएल पासून जनरेशन किती आहे, तर 256 गिगावॅट आहे. तर आपल्याला 2030 पर्यंत आपलं जे नॉन फॉसिल फ्युएल जनरेशन आहे ते डबल करायचं आहे. तर तुम्ही म्हणाल की याचं काय करू? तर ठीक आहे, 2 सेकंद वेट करा, सांगतो तुम्हाला. तर विषय असा आहे मंडळी की मेडाचं रिक्रुटमेंट आलं आहे, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी, जी की एक महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे. आणि हे काही नवीन संस्था नाही, हे 1986 पासून कार्यरत आहे. पण याची रिक्रुटमेंट मी पण पहिल्या वेळेस पाहिली, फ्रँकली स्पीकिंग. तर या इन्स्टिट्यूशनचं काम काय आहे की रिन्युएबल एनर्जीचं डेव्हलपमेंट करणे आणि जे एनर्जी कन्झर्वेशन आहे त्याला फॅसिलिटेट करणं. म्हणजे आपल्याला फायदा कसा होत आहे की ही एजन्सी ते जे टार्गेट आहे आपलं 2030 पर्यंत 500 गिगावॅट नॉन फॉसिल फ्युएल पासून जनरेशन करत आहे, त्याच्यासाठी हेल्प करते. तर त्याचं काय होणार हा तुमचा क्वेश्चन असेल, तर पुढे बघूयात, थांबा. तर आपल्याला जे रिक्रुटमेंट आहे ना त्याच्यामध्ये प्रोजेक्ट ऑफिसरची रिक्रुटमेंट आहे, जे की आपल्यासाठी आहे. तर जर तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये असाल तर तो फॉर्म तुम्ही भरू शकता, डिग्रीमध्ये जर फर्स्ट क्लास असेल तर. आणि जे स्ट्रक्चर आहे ना नोटिफिकेशनचं, जर स्ट्रक्चर पाहिलं ते ॲज इट इज MPSC सारखं आहे. तर पूर्ण गव्हर्नमेंटचं काम आहे याच्यात. आणि तुमचं जे फ्युचर आहे ते इथे ब्राईट राहणार, कारण की त्याची रिक्वायरमेंटच आहे आपल्याला फ्युचरमध्ये. तर तुमचं फ्युचर तसं ब्राईट राहील जर तुम्ही हे इन्स्टिट्यूशन जॉईन करणार तर. सॅलरी स्ट्रक्चर पाहिलं तर पे बँड 2 आहे, लेवल S15 आहे, आणि जे बेसिक पे आहे तो 41,800 आहे. तर ही संधी सोडू नका. जर तुम्ही हा फॉर्म भरला नसेल तर हा फॉर्म लगेच भरा. 18 नोव्हेंबर लास्ट डेट आहे. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.